नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यजुमित्र यूट्यूब चॅनलवर यजुमित्र स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये वर्ग 10 भाग 2 मधील प्रकरण दुसरे या साठी 2.1 साठी ज्या काही कन्सेप्ट होत्या, त्या आपण ज्या काही थेरम होते, प्रमेय होते, ते आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर 2.1 आपल्याला सोडवायचे आहे. तर आपण बघूया की पहिला प्रश्न जे काही आहे आपला, तर पायथागोरसचे त्रिकूट ओळखणे याबद्दल आपण सुरुवातीला बघितलेलंच आहे की पायथागोरसचे त्रिकूट कशा प्रकारे ओळखल्या जाते. तर एक आपल्याला त्यामधील आपण एकूण आपल्याला 5-6 प्रश्न दिलेले आहेत. आपण 2-3 प्रश्न समजून घेऊ कशा प्रकारे सोडवायचे ते. तर आपल्याला पहिला दिलेला आहे 3, 5, 4 असा प्रश्न आहे. 3, 5 आणि 4. तर हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का नाही ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. परीक्षेसाठी आपल्याला हा प्रश्न 1 गुणासाठी विचारला जातो. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे की सर्वप्रथम दिलेल्या ज्या काही आपल्याला संख्या आहेत त्यामधील मोठी संख्या कोणती आहे ती ओळखायची आहे. आपल्याकडे 5 ही मोठी संख्या आहे, म्हणून आपण 5 चा वर्ग घ्यायचा 25. त्यानंतर उर्वरित ज्या काही दोन संख्या आहेत आपण याला 1 नंबर देऊ. आता ज्या आपल्या दुसऱ्या संख्या आहेत 3 अधिक 4 बरोबर 3 चा वर्ग 9 घ्या आणि 4 चा 16 घ्या, त्याची बेरीज 25 येते, याला 2 नंबर द्या. आणि मग 1 व 2 वरून, कारण 1 आणि 2 ची व्हॅल्यू किंमत सारखी आलेली आहे, मग 1 व 2 वरून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. किंवा आपण एक दुसऱ्या पद्धतीने याला सोडू शकतो की असा आपण 5 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग 25 बरोबर 9 अधिक 16 आणि 25 बरोबर 25 दोन्ही साईड जर आपल्याला सारख्या भेटल्या तर ते पायथागोरसचे त्रिकूट असतं. तर त्यानंतर आपण असं लिहू शकतो की हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. दोन्हीपैकी एका पद्धतीचा आपल्याला वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे. तर आपण आता दुसरा प्रश्न पाहू की दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणते अंक दिलेले आहेत 4, 9, 12. तर आपल्याकडे दुसरा प्रश्न आहे 4, 9 आणि 12. तर यामध्ये आपल्याला आपले मोठा जो काही अंक आहे संख्या आहे ती आहे 12. उरलेले आपले दोन 4 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग. आता आपण एकाच पद्धतीने घेऊ. मागचं गणित आपण 2 पद्धतीने दाखवलं, कुठली एक पद्धत आपल्याला वापरायची आहे. तर आपण 12 चा वर्ग घेऊ 144, 4 चा वर्ग 16 आणि 9 चा वर्ग 81. 144 या दोन्हीची बेरीज करा, 6 आणि 1 7, 8 आणि 1 9, 97. आता जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजू आपल्या सारख्या मिळालेल्या नाहीत, म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही. अशा प्रकारे आपल्याला जर दोन्ही बाजू सारख्या आल्या तर ते असेल आणि नाही आल्या तर नसेल. तर हे आपला दुसरा प्रश्न असा झाला. आपण आता तिसरा प्रश्न पाहू. याच मधील तिसरा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे की 5, 12, 13 यामधील 5, 12 आणि 13. आपल्याकडे इथे 13 ही संख्या मोठी आहे. 13 चा वर्ग, त्यानंतर 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. 13 चा वर्ग 169, 5 चा 25, 12 चा 144. आता आपल्याला काय करायचे आहे की या दोन्हीची बेरीज करा. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 1 ला 1, 169, 169. या दोन्ही बाजू काय झालेल्या आहेत आपल्या बरोबर आलेल्या आहेत, म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. अशा प्रकारे आपल्याला लिहायचे आहे. तर आपण 3 प्रश्न बघितलेले आहेत. 3 मध्ये 2 त्रिकूट होते आणि 2 एक नव्हता. तर अजून आपल्याकडे 3 प्रश्न आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही पुढील 3 प्रश्न सोडून पहा, कोणते त्रिकूट आहेत आणि कोणते नाहीत ते तुमच्या लक्षात येईल. तर आपण यामधील आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळू
की आपल्याकडे दुसरा प्रश्न आहे, एक आकृती दिलेली आहे आपल्याला, अशा प्रकारची आकृती आहे, MNP आणि इथं Q आहे. तर आपल्याला असं दिलेलं आहे की आकृतीमध्ये कोण MNP बरोबर 90, MNP बरोबर 90 अंश दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला NQ हा लंब टाकलेला आहे, NQ हा लंब MP वरती टाकलेला आहे म्हणून MP, NQ लंब MP. आणि नंतर आपल्याला काही किमती दिलेल्या आहेत की MQ ची किंमत आपल्याला 9 दिलेली आहे आणि QP ची किंमत आपल्याला 4 दिलेली आहे. तर आपल्याला NQ बरोबर किती असं विचारलेलं आहे. तर आपण त्या दिवशी मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्याला अशा प्रकारची जर आकृती दिलेली असेल तर ती असते भूमिती मध्याच्या प्रमेयाची. मग आता आपल्याला त्या पद्धतीने हे सोडवायचं आहे. आपण डायरेक्ट लिहू असं की भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. मग आता भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय केलं जातं, तर पहिलं तर लंब टाकलेला आहे त्याचा वर्ग घ्यायचा, NQ चा वर्ग, त्यानंतर या उर्वरित दोन बाजूचा गुणाकार MQ गुणिले QP. नंतर किमती ठेवा, आपल्याला ही किंमत माहिती नाही, MQ आपल्याकडे 9 आणि QP आपल्याकडे 4. आता 9 आणि 4 चा गुणाकार करा, 9 चौक 36. आता दोन्ही साईडचे आपल्याला इथं वर्ग, इथं 36 आहेत, मग इथं आपण दोन्ही साईडचे दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ, म्हणजेच NQ आणि 36 कितीचा वर्ग आहे, 6 चा. म्हणजे उत्तर आपलं NQ बरोबर आपल्याला 6 मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या नंबरचा प्रश्न सोडवता येतो. निश्चितच हा तुम्हाला समजला असेल. तर आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे बघूया. आपला तिसऱ्या प्रश्नासाठी आपल्याला आकृती दिलेली आहे, अशा प्रकारची आकृती दिलेली आहे. PQR इथं M, इथं आपल्याला 10 दिलेलं आहे, PM 10 आणि QM आपल्याला 8 दिलेलं आहे. तर इथं आपल्याला काय केलेले की कोण QPR बरोबर 90, QPR बरोबर 90 अंश दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला QR आणि QMR, मग PM बरोबर 10, QM बरोबर 8, तर QR ची किंमत काढायची आपल्याला, QR बरोबर 10. तर आपण बघू शकतो इथं की हा आपण लंब टाकलेला आहे, PM लंब आपण कशावरती पडलेला, हा QR वरती, मग PM लंब QR आणि इथं 90 आहे. म्हणजे अशा प्रकारची आकृती असेल तर आपल्याला ते भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार सोडवायची. मागील प्रश्नासारखंच आपल्याला हे सोडवायचं आहे, म्हणून आपण लिहू की भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय घेता येईल, आपल्याला PM पहिलं घ्यावं लागेल, म्हणजे PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR, QM गुणिले MR. अशा प्रकारे आपण घेतलं. आता आपल्याला ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या किमती ठेवून देऊ आपण. PM ची किंमत आपल्याकडे 10 आहे, 10 चा वर्ग बरोबर QM ची किंमत 8 गुणिले MR ला MR घ्या, त्यानंतर 10 चा वर्ग 100 बरोबर पुढील भाग जशाच तसा लिहितो. त्यानंतर आता इथं आपल्याकडे गुणाकारामध्ये आहेत, म्हणजे 8 ला इकडे आपल्याला भागाकारामध्ये घेऊन यायचं आहे, मग 100 छेदामध्ये 8 बरोबर MR आणि MR बरोबर हा भागाकार 8 1 8, उरले 2 20, 8 2 16, आता उरले 4 आणि 8 पंचे 40, 12.5 आपल्याला MR भेटलेलं आहे. हे 12.5 भेटलं. आता आपल्याला QR काढायचं आहे, मग QR चे दोन भाग करा, QR बरोबर QM अधिक MR आणि मग 8 अधिक 12.5 ही बेरीज करा, 20.5 आपल्याला QR ची किंमत मिळते. म्हणजे आपल्याला QR किती भेटले, 20.5. अशा प्रकारे आपल्याला हा 3 नंबरचा प्रश्न सोडवता येईल.
आणि दुसरा आणि तिसरा प्रश्न एकाच पद्धतीने आपण सोडवलेला आहे. भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार आपल्याला ते सोडवता येतो. तर आता आपण 4 नंबरचा प्रश्न पाहूया. या सराव संच मध्ये आपल्याला एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आपण या व्हिडिओमध्ये 6 प्रश्न कव्हर करू आणि उर्वरित जे काही पुढचे आहेत 4 प्रश्न ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण करू. मग आता आपल्याला प्रश्न क्रमांक 4 बघायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 4 साठी आपल्याला अशा प्रकारची आकृती दाखवलेली आहे. तिथं आपल्याला दिलेलं आहे की PSR, इथं PSR इथं 30 आहे आणि इथं 6 आहे. तर आपल्याला विचारलंय की RP आणि PS बरोबर किती. RP आणि PS च्या किमती आपल्याला शोधायच्या आहेत. मग जर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सुरुवातीला आपण आकृतीकडे जर पाहिलं तर त्रिकोण PSR मध्ये ऑलरेडी आपल्याला काय झालेले की कोण S बरोबर दिसत आहे 90 अंश, त्यानंतर कोण P बरोबर 30 अंश दिसतं आणि म्हणून आपला जो काही उर्वरित R हा कोण आहे तर तो असेल आपला 60चा, 30 60 90. आणि मग आपल्याकडं त्रिकोण PSR हा 30 60 90 चा त्रिकोण आहे असं आपल्याला घेता येईल. आणि मग आपल्याला 30 60 90 च्या प्रमेयानुसार आता हे प्रश्न आपल्याला सोडवता येईल. यामध्ये आपण काय करणार आहोत की सर्वप्रथम आपल्याला हे 6 दिलेले आहेत आणि ते 30 या कोणासमोरील आहेत. म्हणून आपण 30 कोणासमोरील बाजू कोणती आहे तर SR असं घेऊ. मग SR बरोबर 1/2 गुणिले तुमचा RP. काय कारण असेल तर 30 समोरील बाजू. तर इथं आपल्याला आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे की 30 60 90 चा प्रमेयाचं उदाहरण सोडवत असताना 30 समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, म्हणजे 1/2 पट असते आणि 60 समोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. तर ते आपल्याला इथे वापरायचे आहे. आपण इथं वापरलेलं आहे की आता SR 1/2 आणि RP. मग आता इथं SR ची किंमत आपल्याला माहिती आहे 6 बरोबर 1/2 गुणिले RP. इथे आपण इकडे गुणाकार आहे किंवा हे छेदाने इकडे गुणा आणि या साईडला गुणा, म्हणजे 6 गुणिले 2 बरोबर RP आणि म्हणजेच RP बरोबर 6 दुने 12. आता आपले एक RP आपल्याला भेटलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काढायचे आहे PS. आता PS जर आपण पाहिलं तर आपल्याकडं PS हे आपला हा 60चा आहे आणि हे 60 समोरील बाजू दिसत आहे. मग इथे आपण PS बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले RP. याचं कारण लिहा तुम्ही 60 समोरील बाजू, 60 समोरील बाजू असं आपल्याला कारण घेता येईल. इथं आपल्याला PS ची व्हॅल्यू माहित नाही, किंमत माहित नाही, म्हणून PS वर्गमुळात 3/2 जशास तसं घ्या गुणिले RP ची किंमत आपल्याला 12 मिळालेली आहे, हे 12. आता काय करायचं तर या 2 ने 12ला भाग द्यायचा, 2 6 12. मग PS बरोबर हे 6 आणि वर्गमुळात 3 ला जशास तसं लिहून काढा, म्हणजेच तुमचं PS 6 वर्गमुळात 3 असं मिळालेलं आहे. तर हे एक साधारण साधे सोपे प्रश्न आहेत, आपल्याला 2-2 मार्कासाठी विचारले जातील आणि खूपच सोपे आहेत.